बॅक टू माय चॅनल. मी आहे निर्जा आणि मी तुमचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला पुन्हा एकदा एक रेसिपी दाखवणार आहे. ती पण रेसिपी झटपट होणारी आहे. तुम्हाला इथे दिसत असेल हा बारीक जवळा आहे, जो एकदम छोटा जवळा असतो तो आहे, खाडीतला असं त्याला म्हणतात. तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याची मी रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे. ॲक्च्युली तुम्हाला माझी डॉटरच पुन्हा एकदा ही रेसिपी दाखवणार आहे. तिला थोडी रेसिपी ही माहिती आहे, मी तिला दाखवलेली बरेचदा करताना. सो आज पुन्हा एकदा तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी आपण काय काय घ्यायचं आहे शॉर्टकटमध्ये अगदी सांगणार आहे. पहिलं तर इथे आपण काय घेतलंय शौर्या? जवळा घेतलेला आहे आपण, जो धुवून स्वच्छ घेतलाय. त्यानंतर इथे कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा. तिने एकदम फाईन चॉप असा करून घेतलाय. फाईन म्हणजे ॲक्च्युली थोडा जाडसरच आहे, असा तिने चॉप करून घेतलेला आहे. आणि त्यानंतर इथे पहिलं तू इथे काय घेतलंय यामध्ये? तेल आहे. हां, आता सुरुवातीला काय घालशील याच्यात? कोथिंबीर. ओके, थोडी फोडणीला तिने कोथिंबीर घातली आहे. आता यानंतर थोडी कोथिंबीर तडतडली की त्यानंतर त्यात ती काय घालणार आहे? कांदा. ओके, संपूर्ण असा कांदा घालून घे. आता हा कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. ही रेसिपी पण अगदी इन्स्टंट होते आणि शौर्याची फेवरेट रेसिपी आहे. आपण याला सुका जवळा असं म्हणतो. आता हा कांदा किती वेळ ठेवायचा आहे? थोडा 5-10 मिनिटं ठेवायचं. आपल्याला यामध्ये काय ॲड करायचं आहे शौर्य? टोमॅटो. ओके, हां. आता संपूर्ण टोमॅटो ती त्याच्यामध्ये ॲड करते. आता ॲक्च्युली शौर्याचं समर वेकेशन स्टार्ट झालं आहे, तर तिचं असतं मम्मा मला काहीतरी जेवण बनवायचं आहे किंवा कुकिंग काहीतरी करायचं आहे. सो तिला असं काही आवडत असेल तर मी करायला देते तिला, पण ती एकटी नाही करायला देत, कारण तिला अजून याची सवय नाही आहे. तर मी इथे उभी आहे आणि ही इन्स्टंट होणारी अशी रेसिपी आहे, म्हणून मी तिला करायला दिली, कारण तिला याबद्दल थोडं माहिती आहे म्हणून, आणि तिची फेवरेट आहे. आता टोमॅटो पण सॉफ्ट होईपर्यंत ठेवायचं ना. ओके, आता आपण टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी पहिलं तर त्यात थोडंसं मीठ ॲड करूया. आता आधी हे थोडंच टाकलंय सॉफ्ट होण्यासाठी फक्त टोमॅटो, आणि त्यानंतर आपण थोड्याने ॲड करूया. आणि कधी पण सुकी मच्छी जी असते ना, त्यासाठी कधी पण जास्त मीठ नाही यूज करायचं, कारण त्याला ऑलरेडी थोडं मीठ असतं. त्यामुळे आधी तुम्ही थोडंच टाका, नंतर आपल्याला वाटलं तर मग ॲड करायचं. आणि यामध्ये रेसिपीच्या आधी जे तुम्हाला मी इन्ग्रेडियंट्स दाखवले सगळे, त्यामध्ये मी तुम्हाला तिखट मसाला वगैरे हळद हे काही दाखवलं नाही. ते आपण डायरेक्ट टाकतानाच तुम्हाला दाखवू. मी तुम्हाला मेन बेसिक जे पाहिजे तेच पहिलं सांगितलं, कांदा, टोमॅटो आणि जवळा. त्याला जास्त काही साहित्य नाही लागत. हां, आता तू काय? थोडं हळद टाकणार आहोत. थोडी हळद. ओके, ही आमची गावठी हळद आहे, जी मी तुम्हाला नेहमी सांगत असते व्हिडिओजमध्ये. आणि आपण थोडं तिखट ओके, तिखट मसाला जो आपला रेड चिली पावडर आहे. ओके, आणि आता मिक्स करून घेऊया. ओके, तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही टाका. आम्ही तिखट खातो म्हणून ते ॲड करते. अजून शौर्य थोडं ॲड केलं तरी चालेल. थोडी. हां, आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ असंच ठेवायचं ना. हां, आता यामध्ये काय ॲड करायचं आहे? जवळा. ओके, जो धुवून आपण स्वच्छ घेतलेला आहे. छान असं मिक्स करायचं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला, आणि असं पसरवून ठेव थोडा.
ठीक आहे. आता आपण थोडा वेळ असंच ठेवूया, नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं आहे आपल्याला. आता आपण ह्याच्यात थोडं पाणी ऍड करूया. ओके, थोडंच घालायचं ना पाणी. ओके, आता पुन्हा एकदा थोडं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया. ओके, आता हे 5-10 मिनिटं असंच ठेवूया आणि त्याच्यानंतर आपल्याला त्यात आणखीन एक काहीतरी ऍड करायचंय, कोकम. ओके, आपण 1-2 कोकम ऍड करूया. मग आता आपण हे थोडं ओपन करूया. हां, आणि आता या स्टेजला आपल्याला यामध्ये काय ऍड करायचंय शौर्य? कोकम. ओके, हे बघा, हे 2 कोकम टाकलेत. आता ते व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करायचंय. आता आपली रेसिपी ॲक्च्युली अर्धी रेडी झाली. म्हणजे आता थोडा वेळ झाकण ठेवून 5-10 मिनिटं असंच ते कुक होऊ देऊया थोडा वेळ, आणि मग आपली रेसिपी रेडी आहे. मग तुम्हाला आम्ही प्लेटिंग करून दाखवू. ठीक आहे, हे बघा जवळ रेडी झालेला आहे. जर तुम्हाला ही मी केलेली किंवा माझ्या डॉटरने केलेली रेसिपी आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा नवीन नवीन इन्स्टंट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल पाहत राहा. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.